सर्व पालकांनी हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे। जर तुमचंही मूल सतत मोबाईलमध्ये डुबलेलं असेल तर हा व्हिडिओ एकदा जरूरच पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं देखील मन हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की शाळेच्या मैदानामध्ये भरपूर विद्यार्थी जमा झालेले तुम्हाला दिसतंय। सगळीकडे हास्य गोंगाट, पण अचानक तिथे एक शिक्षिका डोळा धरत घाबरत विद्यार्थ्याजवळ येते। दुसरी शिक्षिका तिला पाहून धावत येते, घाबरते आणि विचारते, मॅडम काय झालं? त्या शिक्षिकेच्या डोळ्यावर पट्टी असते, ती थरथरत खुर्चीवर बसलेली असते आणि ती म्हणते, मी सतत मोबाईल वापरत होते आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे। माझे डोळे सुजले आहेत, रक्त येऊ लागलेले आहे। हे ऐकून आजूबाजूच्या उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते। दुसरी शिक्षिका मुलांना म्हणते, पहा मॅडमच्या डोळ्यातून किती रक्त येत आहे, सतत मोबाईल वापरल्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे। यानंतर एक शिक्षिका मोबाईल हातात घेऊन मुलाजवळ जाते आणि विचारते, तुला पाहिजे का मोबाईल? पण आश्चर्य म्हणजे एक विद्यार्थी मोबाईल घेण्यास तयार होत नाही। त्यांचे डोळे भरून आलेले असतात। शेवटी शिक्षिका एका रडणाऱ्या मुलाजवळ जाते आणि विचारते, बाळा का रडतोयस? आता पुन्हा मोबाईल वापरशील का? त्याने रागस मुलाने फक्त डोकं हलवत नाही असं उत्तर दिलं। शब्दही निघाले नाहीत तोंडून। मित्रांनो, मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी ही कल्पना खरोखरच खूप चांगली आणि जबरदस्त आहे। एक प्रयोग, एक प्रसंग आणि मुलांच्या मनातली खरी जाणीव आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते। तुम्हाला ही कल्पना कशी वाटली आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचा उपयोग कराल का? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया अवश्य लिहा। आणि हो, अशाच विचारांनी समृद्ध व्हा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।